शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येते। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शालेय आणि महाविद्यालयीन सहलींसाठी दररोज 800 ते 1000 नवीन बसेस उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे। तसेच विद्यार्थ्यांना परवडणारा आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी भाड्यामध्ये 50% सवलत देण्यात आली आहे। या निर्णयामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी म्हणजे आज जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की 251 बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डेपोमधून शाळा आणि महाविद्यालयांना दररोज सुमारे 800 ते 1000 नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी MSRTC यावर्षी शालेय सहलींसाठी नवीन बसेस उपलब्ध करून देत आहे। दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थी शैक्षणिक सहलींसाठी बरेच उत्सुक असतात आणि राज्य सरकार शालेय सहलींच्या एकूण भाड्यामध्ये 50% सूट यावेळी देण्यात येणार आहे। नोव्हेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत MSRTCने शैक्षणिक सहलींसाठी 19,624 बसेस पुरवल्या आहेत। त्यामुळे परतफेडीसह 92 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता असं प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय। त्यामुळे आता या निर्णयामुळे शैक्षणिक ज्या सहली असतील त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळणार।